जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सीटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही विज्ञान घटक असेल, सायन्स घटक असेल, तर त्या संदर्भात बघा प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे काही 14 आणि 15 डिसेंबरला सध्या परीक्षा होणार आहे, तर त्याच्यामध्ये पेपर 2 मध्ये बघा ज्यांचं विज्ञान म्हणजे ह्या ठिकाणी मॅथ आणि सायन्स जो घटक असेल, तर त्या विषयासंदर्भात महत्त्वाचे जे काही प्रश्न असेल, तर ते वन लाइनर आपण इथं 50+ प्रश्न सध्या बघूया। तर ह्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होईल। तर चला तर मग सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, तर बघा ध्वनि की चाल सबसे अधिक किस माध्यम में होती है, बरोबर। तर ठोस मध्ये सध्या ध्वनीची जी काही चाल आहे, तर ती बघा सर्वात ह्या ठिकाणी अधिक म्हणजे सर्वात जास्त ह्या ठिकाणी होते, बरोबर। दूसरा प्रश्न आहे, कोशिका के अंदर ऊर्जा उत्पन्न करने वाला भाग कौन सा होता है, तर माइटोकॉन्ड्रिया जे आहे, तर हा जो भाग बघा कोशिकामध्ये जी काही ऊर्जा असेल, तर ती ऊर्जा सध्या उत्पन्न करण्याचं काम सध्या माइटोकॉन्ड्रिया करत असतो। प्रश्न क्रमांक तीसरा आहे, पादपों में भोजन का परिवहन किस ऊतक द्वारा होता है, बरोबर। तर फ्लोएम द्वारे सध्या बघा या ठिकाणी जे काही भोजन असेल, तर त्याचे परिवहन सध्या होत असतं। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, प्रकाश संश्लेषण में कौन सी गैस उत्सर्जित होते है, बरोबर। म्हणजे ऑक्सिजन जी काही आहे, बरोबर, O2, तर तो सध्या उत्सर्जित होतो, हे लक्षात असू द्या। प्रश्न क्रमांक 5 आहे, मनुष्य की त्वचा का रंग किस पदार्थ से निर्धारित होता है, तर बरोबर, तर मेलेनिन जो काही आहे, तर त्या घटकामुळे मनुष्याची जी काही त्वचा असेल, तर त्या त्वचेचा जो रंग असतो, तर तो सध्या बघा निर्धारित होतो, म्हणजे मेलेनिन जो घटक आहे, तर तो आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, संवेदनशीलता और प्रतिक्रिया देने की क्रिया किस तंत्र द्वारा नियंत्रित होती है, बरोबर। म्हणजे इथं संवेदनशीलता आणि प्रतिक्रिया ह्या ज्या काही क्रिया आहे, तर ह्या सध्या बघा कोणत्या तंत्राद्वारे सध्या नियंत्रित होतात, तर तांत्रिका तंत्र असेल, तर त्याच्याद्वारे नियंत्रित होतात। IMP प्रश्न आहे, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी पर जीवन के लिए मुख्य ऊर्जा स्रोत काय आहे, बरोबर। म्हणजे जो काही सूर्य आहे, बरोबर, तर सूर्य सध्या बघा मुख्य ऊर्जा स्रोत आपल्याला म्हणता येईल। पुढचा प्रश्न आहे, मनुष्य के मस्तिष्क का सबसे बड़ा भाग कौन सा होता है, तर प्रमस्तिष्क, बरोबर। तर जे काही प्रमस्तिष्क आहे, तर तो सर्वात मोठा सध्या बघा मस्तिष्क मधला भाग आपल्याला म्हणता येईल, बरोबर। त्यानंतर बघा पाणीचं रासायनिक सूत्र काय आहे, पाणी का रासायनिक सूत्र, तर H2O, बरोबर। H2O हे पाण्याचं रासायनिक सूत्र आहे। तर हे जे सूत्रांसंदर्भात बघा वेगवेगळे सूत्रांसंदर्भात तुम्हाला एक तरी प्रश्न सध्या विचारला जातो, तर हे लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न आपण बघूया, सौरमंडल का सबसे बड़ा ग्रह कौन सा है, बरोबर। म्हणजे जे काही सौरमंडल असेल, तर त्याच्यामधला सर्वात मोठा ग्रह बृहस्पती हा आहे। 11 नंबरचा आहे, कोणसा अंग रक्त को शुद्ध करता है, जे काही रक्त असेल आपलं, तर रक्त सध्या बघा शुद्ध करण्याचं काम रूक जे असते, म्हणजेच काय, तर किडनी जी आहे, तर ती सध्या बघा ह्या ठिकाणी जे रक्त आहे, तर ते शुद्धी करण्यासंदर्भात काम करतं। पुढचं आहे, नायट्रोजन का वायुमंडल में प्रतिशत कितना आहे, तर ह्या ठिकाणी 78% हे बघा नायट्रोजन आहे, बरोबर। सर्वात जास्त नायट्रोजन हे वायुमंडलामध्ये सध्या आहे। पुढचा प्रश्न आहे, इंद्रधनुष्य में कुल कितने रंग होते हैं, तर आपल्याला माहिती आहे एकूण 7 रंग असतात, बरोबर। क्लोरोफॉर्म का प्रमुख ह्या ठिकाणी तत्व काय आहे, बरोबर। क्लोरोफॉर्म जो आहे, तर त्याचं प्रमुख ह्या ठिकाणी तत्व काय आहे, तर मॅग्नेशियम, तर मॅग्नेशियम हे प्रमुख तत्व आहे क्लोरोफॉर्ममध्ये। नाभिक ह्या ठिकाणी बघा, नाभिक में कौन कौन से कण पाए जाते, बरोबर, तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे काही 2 कण असेल, एक म्हणजे प्रोटॉन, दुसरा आहे न्यूट्रॉन, तर हे 2 जे काही घटक असेल, कण असेल, तर हे सध्या नाभिकमध्ये इथं आपल्याला पाहिले जातात। पुढचा प्रश्न आहे, पृथ्वी पर दिन और रात क्यों होते हैं, बरोबर। पृथ्वीवर जे काही दिवस आणि रात्र का होतात, अशा पद्धतीने प्रश्न आहे। तर बघा पृथ्वी के घूर्णन के कारण, बरोबर, तर सध्या दिवस आणि रात्र होतात। पुढचा आहे, दाब का SI मात्रक क्या आहे, म्हणजे जे काही मापक असेल, तर ते सध्या बघा इथं विचारण्यात आले। आता दाबचं आहे, तर पास्कल हे SI मापक आहे, लक्षात असू द्या, बरोबर। ह्याच्यामध्ये तुम्हाला ध्वनीचं विचारलं जाऊ शकतं, बरोबर, म्हणजे जे काही कॉमन आहे, तर ते विचारले जाऊ शकतं, ध्वनी असेल, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रूप किस प्रक्रिया से शुद्ध रक्त करते है, बरोबर। म्हणजे ह्या ठिकाणी बघा सध्या रूक जे आहे, तर ह्या प्रक्रिया सध्या बघा रक्त जे शुद्धीकरण असेल, तर ते फिल्ट्रेशन ह्या पद्धतीने सध्या बघा करत असतं। पुढचा प्रश्न आहे, प्रकाश का वेग कितना होता है, बरोबर। म्हणजे 3 ह्या ठिकाणी बघा 3×10⁸ मीटर बाय सेकंद एवढा सध्या बघा या ठिकाणी प्रकाशाचा वेग सध्या आहे। पुढचा आहे, ध्वनि तरंग किस प्रकार की तरंग होती है, तर अनुदैर्घ्य तरंग। 21 नंबरचा आहे, कंप्यूटर का आविष्कार किसने किया था, तर चार्ल्स बेबेज, बरोबर। चार्ल्स बेबेज हे होते, यांनी कॉम्प्युटरचं या ठिकाणी आविष्कार केलं होतं। मानवी शरीर में कितने गुणसूत्र होते हैं,
तर बघा 46 या ठिकाणी गुणसूत्रे असतात आणि जोड्या जर म्हटलं तर 23, बरोबर. त्यानंतर बघा सबसे हलकी गॅस कोणती होती, तर हायड्रोजन जो आहे, बरोबर, हायड्रोजन, तर तो सर्वात हलका या ठिकाणी गॅस आहे किंवा वायू आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, दूध का सफ़ेद, या ठिकाणी बघा दूध का रंग सफ़ेद क्यों होता है. दुधाचा जो काही रंग असेल तर तो या ठिकाणी पांढरा का असतो, म्हणजे सफ़ेद का असतो, तर त्या संदर्भात बघा केसिन प्रोटीन के कारण जो काही पांढरा रंग असेल तर तो या ठिकाणी बघा दुधाचा असतो. तर हे दोन घटक सध्या लक्षात ठेवा, केसिन प्रोटीन. पुढचा प्रश्न आपण बघूया, सबसे कठीण प्राकृतिक पदार्थ क्या है, बरोबर. सबसे कठीण प्राकृतिक पदार्थ हीरा, हीरा हा लक्षात असू द्या, कठीण पदार्थ. मनुष्य के शरीर में रक्त की मात्रा औसत कितनी होती है, साधारण बघा 5 ते 6 जे काही लिटर असेल तर ते लिटर एवढी सध्या बघा मनुष्याच्या शरीरामध्ये रक्ताचं जे काही प्रमाण असेल, मात्रा असेल तर ती सध्या असते. 27 नंबरचा आहे, सबसे छोटी हड्डी का नाम क्या है, बरोबर, म्हणजे सर्वात छोटी हड्डी जी आहे तर ती स्टेपीज, बरोबर. तर हे लक्षात असू द्या. सर्वात मोठी हाड देखील विचारण्यात येतं, बरोबर, तर ते देखील लक्षात असू द्या. पुढचा आहे 28 नंबर, साप अपनी जीभ से क्या करता है. साप जो आहे तर तो आपल्या जिभेने बघा गंधक महसूस करता है. 29 नंबर, कार्बन का परमाणु संख्या क्या है, तर 6, कार्बनची परमाणु संख्या 6 आहे. पुढचा आहे, प्रकाश वर्ष किसका मापन है. प्रकाश वर्ष दूरी का, म्हणजे जे काही प्रकाश वर्ष असेल तर ते दूरीचं अंतर, म्हणजे 1 प्रकाश वर्ष 2 प्रकाश वर्ष अशा पद्धतीने जे काही अंतर असेल तर ते संदर्भात या ठिकाणी मापन आहे. पुढचा आहे, मानव हृदय में कितने कक्ष होते हैं. 4 कप्पे असतात मानवाच्या हृदयामध्ये, बरोबर. पुढचा आहे, लाल रक्त कणिकाओं का निर्माण कहाँ होता है. जे काही रेड या ठिकाणी सेल असेल तर त्याचं अस्थिमज्जेमध्ये सध्या बघा महत्त्वाचं या ठिकाणी निर्माण होत असतं. पुढचं आहे, प्रोटीन का निर्माण किससे होता है. प्रोटीन का निर्माण बघा अमिनो आम्लामधून सध्या प्रोटीनचं निर्मिती या ठिकाणी होते. तर हे लक्षात असू द्या, महत्त्वाचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, डायनामो किस ऊर्जा को उत्पन्न करता है. डायनामो जो असतो तर तो विद्युत ऊर्जा सध्या निर्माण करत असतो, बरोबर. पुढचा आहे, ओझोन परत किससे सुरक्षा करती है. ओझोन परत किससे सुरक्षा करती है, तर बघा पराबैंगनी किरणों से, बरोबर. गर्मी में लोह की छड़ लंबी क्यों हो जाती है. प्रसार के कारण, बरोबर, प्रसारण के कारण. पुढचा प्रश्न आहे, पानी से भरा ग्लास टूटता क्यों नहीं. पाण्याने भरलेला जो काही ग्लास असेल, बरोबर, तर तो सध्या बघा तुटत का नाही, अशा पद्धतीने प्रश्न आहे. तर सतत तणाव के कारण, या ठिकाणी बघा सतही तणाव के कारण जो पाण्याचा ग्लास भरलेला असतो तो तुटत नाही. पुढचा आहे, साबुन किस प्रकार की क्रिया से सफाई करता है. तर बघा पायसीकरण ही जी क्रिया आहे तर त्याच्याने सध्या सफाई करत असतो. पुढचं आहे, वह प्रक्रिया जिससे जल बाष्प में बदलता है. त्या प्रक्रियेला काय म्हणतात, तर बघा बाष्पीकरण. पुढचा प्रश्न 40 नंबरचा, किसी वस्तु का भार चंद्रमा पर कम क्यों होता है. तर गुरुत्वाकर्षण कम होने के कारण जे काही चंद्रावर सध्या बघा वजन जे असेल तर ते वजन सध्या कमी होत असतं, बरोबर. तर हे लक्षात असू द्या. पुढचं आहे, कम्प्युटर में डेटा का सबसे छोटा मापन इकाई क्या है. तर बीट जो आहे, बरोबर, तर बीट सध्या बघा कॉम्प्युटरचं जे काही मापन असेल या ठिकाणी तर ते सर्वात छोटं मापन आपण या ठिकाणी म्हणू शकतो, बीट. दांतों के छेद किसके कारण होते हैं. तर दांत क्षरण के कारण सध्या बघा दातामध्ये छेद होतात. पुढचा प्रश्न आहे, मानव शरीर में सबसे लंबी हड्डी कोणती होती है. तर फीमर, बरोबर, तर फीमर ही जी काही हाड असेल हे लक्षात असू द्या. मानवाच्या सर्वात या ठिकाणी लंबी हड्डी आणि सर्वात लहान हे देखील आपण बघितलं आहे. पुढचा आहे, विटामिन डी किससे प्राप्त होता है. तर विटामिन डी बघा सूर्य के प्रकाश से या ठिकाणी प्राप्त होतो. त्यानंतर विटामिन डी जर नाही मिळालं तर मूळदूस जो असेल तर तो आजार सध्या बघा होत असतो. पुढचा आहे, मानवी शरीर में आयरन की कमी कोणसा रोग होता है. तर एनिमिया जो असेल, बरोबर, एनिमिया सध्या आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी जे काही महिला असतात, मुली असतात बघा, तर त्यांच्यामध्ये या ठिकाणी जर आयरनची कमतरता जर भासली तर जो एनिमिया जो रोग असेल तर तो सध्या बघा या ठिकाणी होत असतो. पुढचा प्रश्न आहे, चंद्रमा पर वातावरण क्यों नहीं है. चंद्रावर जे काही वातावरण असेल तर ते का नाही, तर गुरुत्वाकर्षण कम होने के कारण चंद्रावर सध्या वातावरण आहे. 48 नंबर, आवर्त सारणी में कुल कितने समूह होते हैं. तर 18 समूह सध्या आहे. फलों में मिठास किसके कारण होती है. तर बघा फ्रॅक्टोज जो आहे तर त्याच्या कारणाने सध्या होते. 49 नंबर,
मनुष्य की आँख का कौन सा भाग प्रकाश को नियंत्रित करता है? तर जी काही पुतली असेल, बरोबर, डोळ्यामधली पुतली, तर ते सध्या बघा त्याच्यामधला महत्त्वाचा जो काही भाग असेल पुतली, तर तो प्रकाश सध्या बघा नियंत्रित करत असतो डोळ्यामधला. त्यानंतर बघा मानव रक्त का पीएच मापन क्या आहे? बरोबर, तर मानवाचं पीएच मापन बघा 7.4 एवढा सध्या पीएच सध्या आहे, बरोबर, रक्ताचा. तर हे लक्षात असू द्या. तर हे सध्या आपण जे काही 50 प्रश्न इथे सध्या बघितलेले आहे, तर हे महत्त्वाचे प्रश्न सध्या बघा होते. तर ह्याच्यामधले जे काही तुम्हाला बघा 2 ते 3 मार्काचा नक्की ह्याच्यामध्ये फायदा होईल. तर असे प्रश्न देखील तुम्हाला विचारले जातात. तर महत्त्वाचे प्रश्न होते. मागे देखील प्रश्न आपण अपलोड केलेले आहे, तर ते प्रश्न तुम्ही बघू शकतात. कारण त्या प्रश्नामधून जे काही तुम्हाला बघा फास्टमध्ये रिव्हिजन असेल, तर ते रिव्हिजन सध्या तुम्हाला करता येणार. तर मागचे जे काही व्हिडिओ असेल ते देखील तुम्ही बघू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर ते तुम्ही एकदा बघून घ्या. तर महत्त्वाचं बघा वन लायनर होतं. तर असेच आपण पुढे देखील वन लायनर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ जोपर्यंत परीक्षा नाही होत. तर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात जे काही वन लायनर असेल तर वन लायनर प्रश्न सध्या बघा पाहायला मिळतील. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.